आपण नेहमी म्हणतो की युद्धस्य कथा रम्याः आणि त्यामुळे ब्रिगेडियर हेमंत महाजनांनी थांबूच नाही असं वाटत होतं. कारण त्या कथाच तशा रम्य असतात. आपल्या सगळ्यांनाच त्या खूप आवडतात. माझ्याकडे जो 20 मिनिटाचा वेळ आहे त्या 20 मिनिटामध्ये हा जो एक विषय मला दिलेला आहे की इम्पॅक्ट ऑन इकॉनॉमिक रिलेशन्स, त्याच्यावरती मी त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम श्री आनंद गानू ज्यांनी हा गरजे मराठीची सुरुवात केली, संजय ढोळीकर ज्यांच्यामुळे ह्या कार्यक्रमात मला सहभागी व्हायला मिळालं, समीरजी केतकर ज्यांनी खूप उदार मनाने माझी ओळख करून दिली, आणि त्याचबरोबर ब्रिगेडियर हेमंतराव महाजन आणि आपण सगळे जगभरातले ह्या निमित्ताने इथे जोडले गेलेले सगळे मराठी जन. एक आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, आणि त्याचं खूप सुंदर विवेचन हेमंतरावनी केलेलंच आहे. परंतु चीनची ही जी वृत्ती आहे ती त्यांचा जो हान वंश आहे त्याच्याबद्दलचा दुराभिमान, त्या हान वंशाबद्दलचा, आणि म्हणूनच त्याला आपल्याला कदाचित वाचनात आलं असेल की त्याला मिडल किंगडम समजलं जातं. ते स्वतःला म्हणवतात कारण ह्या जगाचं मध्यवर्ती व्हायचं असं त्यांची स्वतःची मनीषा आहे. आणि पण बऱ्याच वेळेला जसं आता झालेलं गेल्या काही वर्षामध्ये, ज्याला चीननी एकेकाळी पीसफुल राईज असं म्हटलं, त्याच्या बरोबर विरुद्ध आज घटना घडतायत. आणि कदाचित जो एक प्रश्न त्याच्यामध्ये आला होता की त्याचं उत्तर कदाचित हेमंतराव नंतर देतील की रशियासारखी चीनची अवस्था होऊ शकेल काय, आणि त्याचा अर्थात त्यांनी उल्लेखही केला की स्वतःच्या संरक्षणासाठी बाहेरच्या शक्तींपासून जेवढा त्यांना खर्च करावा लागतो त्याच्यापेक्षा आंतरिक शक्तींवरती त्यांना खर्च करायला लागतो. ह्या सगळ्याच जर आपण नाळ जोडली तर कुठल्या दिशेने आपण जाणार आहोत ह्याचं एक आपल्याला थोडीशी चाहूल लागू शकते. थोडासा आपण जर इथे इकॉनॉमिक रिलेशन्सचा विचार केला, विशेषतः भारताच्या दृष्टीने, कारण त्याचे अर्थातच जगाच्या दृष्टीने पण मायने आहेत. अमेरिका आणि चायना ट्रेड वॉर आपण सगळेजण ऐकतोच आहोत. आणि शेवटी कुठलीही जी इकॉनॉमिक रिलेशनशिप असते, इट इज इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द पॉलिटिकल ड्रामा विच अनफोल्ड्स, आणि म्हणूनच त्याच्या संदर्भात आपल्याला बघायला पाहिजे. जसं त्यांनी उल्लेख केला की मलाक्का स्टेट्समध्ये आपण त्याचा 70% जो व्यापार आहे तो त्याच्यावरती आपण अंकुश आणू शकतो. पण आपल्याला सगळ्यांना माहितीये की गेल्या 15 वर्षामध्ये भारत आणि चीनच्या व्यवहारामध्ये जी एक आपण ज्याला ट्रेड डेफिसिट किंवा जी तूट असते त्यांच्या व्यवहारातली, ती खूप प्रकर्षाने वाढवून गेले काही वर्ष $50 बिलियन ह्याच्या जवळपास आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर काही हे संदर्भ म्हणून मी विषय घेतोय आणि आपण नंतर अर्थातच त्या मुख्य मुद्द्याकडे वळणार आहोत. दुसरा जो विषय आहे तो म्हणजे तसं त्यांनी हेमंतरावांनी पण उल्लेख केला की इट इज अ ग्लोबली इंटिग्रेटेड इकॉनॉमी चायना, पण त्या दृष्टीने विचार करता भारत इज रिझनेबली मोर इन्स्युलेटेड असंही आपल्याला म्हणता येईल. एकीकडे आपण म्हणू शकतो की भारताकडनं जे आयात केली जाते चीनकडनं, तिची जवळजवळ 15% आपल्या एकूण व्यवहाराच्या 15% चीनशीच व्यवहार आपला चालतो. पण चीनच्या दृष्टीने आपण त्या मानाने क्षुल्लक आहोत, कारण केवळ आपण 2% त्यांच्या एकूण निर्यातीच्या फक्त आहोत. जेव्हा आपण त्यांच्या अर्थव्यवस्थांचा विचार करतो त्यावेळेला आजच्या डॉलर टर्म्स मध्ये मोजल्या तर चीनी अर्थव्यवस्था जवळजवळ $15 ट्रिलियन आहे आणि भारताची केवळ $3 ट्रिलियन आहे, म्हणजे 5 पट आहे. अर्थात वी आर मच बेटर ऑफ जेव्हा आपण पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या दृष्टीने विचार करतो, म्हणजे डॉलरचा विचार न करता आपल्या रुपयाचं किंवा त्यांच्या करन्सीचं जे खरेदी मूल्य आहे त्याचा जर विचार आपण केला तर मात्र ही तफावत बऱ्यापैकी कमी होते. कारण चीनची अर्थव्यवस्था साधारण 27 ट्रिलियन आणि आपली 10 ट्रिलियन, म्हणजे 2.7 पट एवढी ती तफावत कमी झालेली आपल्याला दिसते. पण जेव्हा आपण मॅन्युफॅक्चरिंगचा विचार करतो त्यावेळेला चायना मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ऑफ देअर इकॉनॉमी इज अबाउट 32%, आणि भारताचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेच्या भारतीय मॅन्युफॅक्चरिंग केवळ 15% आहे. म्हणजे एकीकडे चीनची अर्थव्यवस्था प्रचंड मोठी आहे आणि दुसरीकडे भारतातली इंडस्ट्री त्या मानाने कमी आहे. असा विचार केला आपण तर आपण असं म्हणू शकतो की चीनची जी मॅन्युफॅक्चरिंग आहे ते भारताच्या जवळजवळ 10 पट मोठं आहे. त्यामुळे आपल्याला ती जी परिस्थिती आहे त्याचं एक गांभीर्य आपल्याला त्यातनं कळू शकतं. पण जसं आपण आता म्हटलं की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेवटी आपल्याला मार्ग पुढे कसा काढायचा आहे याचा जेव्हा आपण विचार करतो, कारण शेवटी हे जी इकॉनॉमिक रिलेशन आहे ते जर भारत दुबळा या मनस्थितीमध्ये असेल तर जसं आता युद्धाच्या सुरुवातीला त्यांची मनस्थिती होती तीही जसं ब्रिगेडियर हेमंत महाजनांनी सांगितलं तशी त्यांची मनस्थिती आपल्याकडे बघण्याची तशीच राहणार आहे. आणि म्हणून ह्यात जे बदल घडणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे, त्याचाही कुठेतरी विचार
आपण केला पाहिजे. पण त्याच्या दृष्टीने विचार करता जी चीनची दोन अशी स्थानं आहेत की ज्याच्यामध्ये आपण त्यांच्यावरती मात करू शकतो, त्याचा आपण विचार अधिक तपशिलात नंतर करणार आहोत. पण मी जाता जाता दोन गोष्टींचा उल्लेख करतो की जिथे जिथे भारतीय कंपन्यांनी तंत्रज्ञानामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक केली, त्यांच्या समोर चीनी कंपन्या ह्या उभ्या राहू शकलेल्या नाहीयेत. आणि त्याचं मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो. ते उदाहरण आहे आपली टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, विशेषतः मोटरसायकल्स मॅन्युफॅक्चरिंग मधली जी भारतातल्या कंपन्या आहेत, नावं आपण ह्या केवळ उदाहरण म्हणून घेतोय. बजाज ऑटो आणि टीव्हीएस. बजाज ऑटो आणि टीव्हीएस यांच्याबद्दल मी नंतर परत एकदा बोलीन की त्यांनी काय वेगळं केलं की ज्याच्यामुळे चीनी कंपन्यांना त्यांनी जगभरामध्ये अक्षरशः लोळवलेलं आहे. त्या कारणाकडे आपण नंतर वळू, परंतु त्या दृष्टीने आपल्याला पुढे जायला लागणार आहे. तो एक भाग झाला. दुसरा जो चीनचं आता जे अडचणीचं स्थान आहे ते जसं आंतरिक कलहांचा विषय आहे, तसा एक प्रचंड मोठा अर्थशास्त्रीय दृष्टीने विचार जर केला तर चीन आता कुठे वल्नरेबल आहे, तर इट हॅज एक्सपांडेड व्हेरी रॅपिडली. इट हॅज क्रिएटेड ह्यूज कॅपॅसिटीज and it has created lot of those capacities out of debt, not external debt but lot of internal debt. आणि त्याचे ही जी दोन त्यांची जी स्थानं आहेत की ज्याच्यामध्ये आपण त्यांच्यावरती आघात करू शकतो, तो कशा प्रकारे अधिक करता येईल याच्याबद्दल मी नंतर थोडंसं अधिक तपशिलात बोलणार आहे. पण जेव्हा आपण या प्रश्नाचा विचार करतो त्यावेळेला आज आपल्या अडचणीची स्थानं कुठली आहेत, तर आपल्या अनेक इंडस्ट्रीज अशा आहेत की ज्याच्यामध्ये खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावरती टक्क्यांनी हा जो कच्चा माल आहे किंवा कॉम्पोनंट्स आहेत हे चीनकडनं येत आहेत. म्हणजे काही उदाहरणं द्यायची झाली तर आज जगामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावरती फार्मास्युटिकल्स एक्सपोर्ट करतो, परंतु त्याच्यामध्ये येणारे जे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा ज्याला बल्क ड्रग्ज म्हणतात, त्याच्यापैकी मोठ्या प्रमाणावरती बल्क ड्रग्ज ही चीनमधनं येतात. त्यामुळे ती एक आपली व्हल्नरेबिलिटी आहे. तसंच आपल्याला गार्मेंट्सच्या बाबतीत म्हणता येईल. अगदी ज्या टू व्हीलर इंडस्ट्रीचा मी उल्लेख केला तिथेही आपल्याला असंच बघायला मिळेल की काही कॉम्पोनंट्स हे चीनमधनं येतात. आपल्या भारतीय कंपन्यांनी त्यांना कल्टिवेट केलेलं आहे खूप मोठ्या कालावधीमध्ये, आणि त्यामुळे त्यांची एक त्यांच्यावरती अवलंबिता आहे, याचंही आपल्याला एक भान ठेवायला पाहिजे. आज जर सायकली आपण सारखं उदाहरण घेतलं तर 50% सायकली आज भारतामधल्या चीनी आहेत. खेळणी तर जवळजवळ 90% आहेत. तर त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करता खूप मोठ्या प्रमाणावरती अगदी गणपती चीनमधनं यायला लागलेले आहेत. केवळ गणपतीची आरास राहिलेली नाही, तर म्हणजे इथपर्यंत चीननी शिरकाव केलेला आहे. आता ज्याचा उल्लेख मगाशी ब्रिगेडियर हेमंत महाजनांनी केला, या जे आता संकट आपल्यावरती आलं त्याचा एक चांगला भाग असा की खूप मोठ्या प्रमाणावरती जनतेमध्ये उद्रेक निर्माण झालेला आहे. ह्या चीनी ह्या एकंदरीत वागणुकीबद्दल, विशेषतः जो त्यांनी विश्वासघात केला त्याच्याबद्दल, आणि त्या जनमानसेचा एक परिणाम असा होणार आहे की जेव्हा आपण वेगवेगळ्या उद्योगांचा विचार करतो, आणि माझ्याकडचा मर्यादित वेळ लक्षात घेता जर आपण एक अल्प काळामध्ये आपण काय करू शकणार आहोत, मध्यम काळामध्ये काय करू शकणार आहोत आणि दीर्घ काळामध्ये काय करू शकणार आहोत ह्याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा अल्प काळामध्ये ज्याला आपण B2C म्हणतो की बिझनेसेस टू कन्झ्युमर्स, हा जो एक व्यवसायाचा भाग असतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बदल हे लवकर होऊ शकतात. कारण तिकडे जनमानसाने जर ठरवलं की मी कोणालाही भेट चीनी खेळणी कधी देणार नाही किंवा चीनी वस्तू विकत घेणार नाही, तर चीनवरचा आघात हा पटकन होऊ शकतो. आणि त्यामुळे तो एक शॉर्ट टर्म स्ट्रॅटेजी म्हणून किंवा शॉर्ट टर्म टॅक्टिक म्हणून की आपण नक्कीच वापरू शकतो, जे B2C चा भाग आहे. B2B च्या बाबतीमध्ये आपण तसं करू शकणार नाही. याला कारण असं की बिझनेसेस हॅव गॉट ग्लोबली इंटिग्रेटेड. आपल्या सप्लाय चेन्स ह्या चीनवरती अवलंबून आहेत. मग ते ऑटो कॉम्पोनंट्स असतील, गार्मेंट्स असतील. आता मी काही रिटेल चेन्स बरोबर काम करतो. आज खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या इथे गार्मेंट्स जी विकली जातात किंवा त्याच्यामधले कॉस्मेटिक्सची जे काही मटेरियल्स येतात ती मोठ्या प्रमाणावरती चीनमधनं आयात केली जातात. त्यामुळे ह्या गोष्टी पटकन बदलणाऱ्या नाहीत, परंतु एक मध्यम काळामध्ये जसं एक कॉन्फेडरेशन ऑफ जे एक ट्रेडर्स आहे आपल्या इथली, ऑल इंडिया ट्रेडर्स CAIT, त्यांनी जवळजवळ 500 वस्तूंची यादी केलेली आहे की त्यातनं आपण ह्या देशामध्ये सहजतेने बनवू शकतील, आणि आपण जर अधिक प्रयास केला तर एक मध्यम काळामध्ये आपण ह्याच्यामध्ये बदल करू शकतो. आणि दीर्घ काळामध्ये जे बदल करायचे आहेत ते दीर्घ काळातले बदल ह्याला मात्र अवधी लागणार आहेत. पण तिथेही सुदैवाने काही संधी निर्माण झालेल्या आहेत. त्या संधी अशासाठी आहेत की विशेषतः आपल्याला माहितीये की एकीकडे जे अमेरिका आणि चीन ट्रेड वॉरची पार्श्वभूमी आहे त्याच्यामध्ये हजारोहून अधिक कंपन्यांनी घोषित केलेलं आहे की आम्हाला आता चीनमधनं बाहेर पडायचं आहे.
कारण त्यांच्या ज्या सप्लाय चेन्स त्या डिस्टर्ब झाल्या आणि ज्या होऊ शकतात चीनच्या वागणुकीमुळे, ज्याचा मगाशी मी उल्लेख केला की पीसफुल राईज बाजूला ठेवून आता ते व्हायलंट राईजच्या दिशेने ते जात आहेत, त्याच्यामुळे सुद्धा अनेक कंपन्या ज्यांच्या सप्लाय चेन्स या चीनवरती अवलंबून आहेत दे आर क्वाईट डिस्टर्ब. आणि त्यामुळे जे मेक इन इंडिया आणि त्याच्यासाठी जे टॅक्स रिलेटेड बदल भारतामध्ये केले गेलेले आहेत, विशेषतः नव्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांसाठी 2019 ते 2024 या दरम्यान केवळ 15% करदर, विच इज वन ऑफ द लोएस्ट इन द कंट्री, आणि जनरल रिडक्शन इन कॉर्पोरेट टॅक्सेस हे जे आधीच झालेलं आहे, त्याच्यामुळे एक भारतामध्ये वस्तू बनवण्याच्या दृष्टीने एक पहिला टप्पा हा नक्कीच त्याला सुरुवात झालेली आहे. परंतु त्याच्यामधला एक विषय असा की काही प्रमाणामध्ये आपल्याला जे बदल दिसायला लागलेले आहेत, म्हणजे उदाहरणार्थ 2017 मध्ये वी वर अ बिग इम्पोर्टर ऑफ स्मार्टफोन्स. आज टुडे वी हॅव स्टार्टेड एक्सपोर्टिंग स्मार्टफोन्स. चायनीज इन्व्हेस्टमेंट इज व्हेरी मच देअर इन दीज बिझनेसेस इन इंडिया. चायनीज हॅव ऑल्सो इन्व्हेस्टेड इन इंडियन युनिकॉर्न्स. म्हणजे युनिकॉर्न म्हणजे आपल्याला माहिती असेल की ज्याचं व्हॅल्युएशन हे $1 बिलियन पेक्षा जास्ती आहे. अशा साधारण 34 युनिकॉर्न्स ज्या भारतामध्ये आहेत त्याच्यापैकी 19 युनिकॉर्न्स मध्ये चायनीज इन्व्हेस्टमेंट आहे. आता जेव्हा HDFC मध्ये चीननी हे मार्केट पडल्यानंतर जेव्हा 1% काही चीनी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली, त्यानंतर भारताने काही रिंग फेन्सिंग करून डायरेक्ट अप्रुव्हल त्यांना न मिळू देता ओनली ऑन केस बाय केस अप्रुव्हलच्या बेसिसवरती त्यांना यापुढे गुंतवणूक करता येईल अशा प्रकारची ही घोषणा केलेली आहे. परंतु ज्या दोन महत्वाच्या गोष्टींचा मगाशी मी उल्लेख केला, मी वेळेचं भान ठेवून त्याचं मी थोडासा अधिक तपशिलामध्ये हे बोलू इच्छितो. आणि तिथे जायच्या आधी एक उल्लेख पण मी जाता जाता करू इच्छितो की तुम्हाला कदाचित हेही वाचनात आलं असेल की जपाननी जे आपलं काही अर्थसंकल्पीय घोषणा या सगळं हे संकट आल्यानंतर केल्या, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती निधी त्यांनी जपानी कंपन्यांना 2 कारणासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांनी चीनमधनं बाहेर पडून जपानमध्ये परत रिलोकेट करण्यासाठी, माझ्या आठवण जर बरोबर असेल तर जवळजवळ $2 ट्रिलियन त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत टू रिलोकेट. आणि ज्यांना जपानमध्ये यायचं नाही परंतु इतर ठिकाणी जायचं आहे चीन सोडून, अशासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती भरीव त्यांनी मदत उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचं पण मला असं वाटलं जाता जाता उल्लेख करावा. आता मी ज्या 2 गोष्टी मी म्हटलं की जरा तपशिलामध्ये मी बोलीन, त्याच्याकडे मी थोडासा येतो कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यातली महत्वाची गोष्ट की आज बजाज ऑटो आणि TVS मोटर्सनी असं काय केलं की ज्याच्यामुळे त्यांना चीनी कंपन्यांना शह देता आला, त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगणार आहे. कारण आपल्याला माहितीये की आपण एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधले एक प्रचंड मोठी दादा म्हणून आज जगामध्ये ओळखले जातो. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये असं झालं की टेक्नॉलॉजी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशी एक भावना झाली आणि खूप चांगले इंजिनियर्स IIT मधनं ट्रेन झालेले असतील, इतरही चांगल्या संस्थांमधनं हे मोठ्या प्रमाणावरती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये गेले आणि देअर एंटायर टेक्नॉलॉजी बेसिस वॉज लॉस्ट आणि विच कुड नॉट बी यूज प्रोडक्टिव्हली बाय आवर कंट्री. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा बजाज ऑटो कॅम्पस प्लेसमेंटला जायची या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, तेव्हा त्यांना कुठला तरी दुसरा दिवस, तिसरा दिवस प्लेसमेंटचा दिवस मिळायचा आणि मग त्यांना जी हवी असेल ती टॅलेंट मिळायची नाही, कारण ते सगळी चांगली मुलं असायची ती दुसरीकडे कुठेतरी गेलेली असायची, विशेषतः इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये. त्यांनी मग असं ठरवलं की पुढच्या वर्षी आम्ही तुमच्याकडे कॅम्पसला येऊ, तुम्ही आम्हाला डे 0ला द्यायचं, तुमचे जो काही पगार गेल्या वर्षीचा होता त्याच्या तिप्पट पगार आम्ही देणार आहोत आणि वी वुड पिकअप दी टॅलेंट. आणि त्यांनी त्या मुलाखत वाचली, त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की त्यांनी जी मुलाखतीचं तंत्र पूर्ण बदललं. त्यांनी इंटरव्ह्यूज मराठीमध्ये, तेलुगूमध्ये, तमिळमध्ये घ्यायला सुरुवात केली. अशी त्यांना अनेक हिरे सापडले की ज्यांना इंग्रजीमध्ये चांगलं बोलता येत नव्हतं परंतु तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ते ग्रेट होते. त्यांना त्यांनी रिक्रूट केलं आणि ते क्रिएटेड देअर ओन R&D. मी तुम्हाला आज सांगतो की नायजेरियामध्ये स्थिती अशी आहे की नायजेरियामध्ये बजाज ऑटो बाईक सेल्स ॲट 50% प्रीमियम टू अ चायनीज बाईक आणि इज दी मार्केट लीडर इन नायजेरिया. 30% मार्केट शेअर ऑफ नायजेरियन मोटरसायकल मार्केट बिलॉंग्स टू बजाज ऑटो आणि they have been able to do it because of technology. TVS Motors also did the same thing in campuses.
आणि त्यामुळे त्यांनी जी आपली R&D निर्माण केली त्यामुळे चीनी कॉम्पिटिशन त्यांच्यासमोर उभी राहू शकली नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे सूत्र आहे ते या खऱ्या अर्थाने जे सर्वंकष तंत्रज्ञान आपण म्हणू, माहिती तंत्रज्ञान नव्हे, तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. आणि ती जर गुंतवणूक झाली तर खूप मोठ्या प्रमाणावरती चांगले बदल जे या कंपन्यांनी धडे घालून दिले तसे आपण जगभर करू शकतो. दुसरा जो चायनाची आता मोठी व्हल्नरेबिलिटी आहे, आपल्यापैकी किती जण म्हणजे समीरजी पण आहेतच, आपल्यापैकी किती जण फायनान्शियल सेक्टरमध्ये असाल, आपल्या सगळ्यांना ऑपरेटिंग लिव्हरेज आणि फायनान्शियल लिव्हरेज माहिती आहे. ऑपरेटिंग लिव्हरेज आणि फायनान्शियल लिव्हरेज कशामुळे निर्माण होतं, तर तुमच्या ज्या फिक्स्ड ऑपरेटिंग कॉस्ट असतात आणि फिक्स फायनान्शियल कॉस्ट असतात, म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी प्रचंड स्केल जेव्हा निर्माण करता, कुठलीही गोष्ट असो, प्रचंड मोठं ऑफिस असेल, प्रचंड मोठं मॅन्युफॅक्चरिंग असेल, तर तुमच्या ऑपरेटिंग फिक्स कॉस्ट गो अप ड्रॅमॅटिकली, कारण नॅचरली दॅट स्केल नीड्स दोज फिक्स्ड ऑपरेटिंग कॉस्ट. आणि हे जर तुम्ही कर्ज काढून केलं असेल तर तुमच्या फायनान्शियल कॉस्ट आर ऑल्सो व्हेरी हाय. आणि ह्या दोन ज्या लेयर्स ऑफ फिक्स्ड कॉस्ट आहेत, ज्या वेळेला तुमची कपॅसिटी चांगल्या प्रकारे वापरली जाते त्यावेळेला तुमची प्रॉफिट झूम, आणि ज्या वेळेला ती कपॅसिटी वापरली जात नाही त्यावेळेला युअर प्रॉफिट्स कोलॅप्स. हे जे सूत्र आहे, या सूत्राचा उपयोग चीनवरती करण्याची आता वेळ आलेली आहे. कारण चीननी एक्झॅक्टली जसं एखादं मोठं कॉर्पोरेट करतं की प्रचंड मोठं एक्सपान्शन करतं, जसं आपल्याला कदाचित वाचनात आलं असेल की स्विस एअर का बुडली, तर स्विस एअर एक्सपांडेड व्हेरी रॅपिडली आणि मग कम 9/11 सगळी टुरिझम इंडस्ट्री अडचणीत सापडली. दे डिड दॅट विथ मॅसिव्ह अमाऊंट ऑफ बॉरोइंग्स आणि दे इट केम अंडर इट्स ओन वेट. चीनची आपण ही व्हल्नरेबिलिटी ही आहे. चीनची व्हल्नरेबिलिटी ह्या ठिकाणी आहे की दे हॅव ह्यूज फिक्स्ड कॉस्ट, फिक्स्ड ऑपरेटिंग कॉस्ट अँड फिक्स्ड फायनान्शियल कॉस्ट. आपण म्हटलं तर आपण केवळ 2% त्यांच्याकडनं त्यांच्या वस्तू घेतोय, पण लिव्हरेज अशा प्रकारे काम करतं की 2% जर सेल कमी झाला तर त्याचा प्रॉफिटवरचा इम्पॅक्ट हा इट कुड बी 10, 12, 20% ऑल्सो. आणि त्यामुळे जगामध्ये आता त्यांची ही परिस्थिती असताना आपल्या कंपन्यांनी अधिक चांगल्या प्रकारे निगोशिएट करणं, बिकॉज ऑफ देअर व्हल्नरेबिलिटी, बाय कॉम्पोनंट्स ॲट मेक चायनीज वर्क हार्ड फॉर देअर प्राइसेस. हे जे सगळे आपल्याला एक B2Bचा जेव्हा विषय असतो, म्हणजे इंडस्ट्री टू इंडस्ट्रीचा विषय आहे, त्यावेळेला हे अशा प्रकारे लिव्हरेज वापरणं आपल्या फायद्याच्या दृष्टीने, चीनवरती प्रेशर निर्माण करणं, इतर वेंडर्स इतर देशामध्ये कल्टिवेट करणं आणि त्यांच्यावरती हा प्रेशर पॉइंट आणणं, हे पण ही खूप मोठी देशसेवा होऊ शकते. B2Cच्या बाबतीमध्ये आपण ज्याचा मगाशी उल्लेख केला की जी लोकजागरण आता झालेलं आहे, समाज मन खवळून उठलेला आहे, त्याचा उपयोग हा B2C मध्ये होणारच आहे. त्याच्यातनं भारतीय उद्योगांना प्रोत्साहन मिळणारच आहे. आणि जेव्हा आपण लॉंग टर्मचा विचार करतो तेव्हा अर्थातच आपल्याला आपल्या देशामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येणं आणि त्याचबरोबर आपल्या कंपन्यांनी तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करणं, हे सगळं त्याच्यामध्ये क्रमप्राप्त आहे. आणि ज्या वेळेला हे चीनला कळायला लागेल की आपण ह्या दिशेने वाटचाल करायला लागलेलो आहोत, त्यावेळेला चीनची आपल्याकडे दोन्ही दृष्टीने बघण्याची दृष्टी ही, जसं तुम्ही म्हणालात हेमंतजी की त्यांना फक्त शक्ती प्रदर्शनच समजतं, तसं हे शक्ती प्रदर्शन देखील त्यांना समजेल. आणि त्यामुळे मला वाटतं मी माझ्या वेळेत हे आटपतो की 20-22 मिनिटांमध्ये. आणि त्यानुसार मला असं वाटलं की हा एक थोडक्यात आपण विषय आपल्यासमोर मांडावा की हे कुठल्या किती प्रकारे आपल्याला ह्याचा विचार करावा लागणार आहे. तो सरकारी पातळीवर करावा लागणार आहे, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये करायला लागणार आहे, NGOच्या लेव्हलला करायला लागणार आहे, माध्यमांच्या वापर करून कशा प्रकारे लोकांना यातनं प्रबोधन करता येईल, या सगळ्याचा विचार करावा लागणार आहे. आणि त्याचबरोबर आपले जे छोटे उद्योग आहेत भारतामधले, SMEs आहेत, हु आर रिअली दी बॅकबोन, त्यांना ह्या बाबतीमध्ये कशी मार्गदर्शन करता येईल, त्यांना एकत्र आणून काही आपल्याला करता येईल का, असाही काही विचार करण्याची मला वाटतं आवश्यकता आहे. तर ही जी एक जे त्यांचं सुजय तंत्र आहे की यू अंडरस्टँड दी टेरेन, आणि त्यांना ती आधी भुसभुशीत माती लागली म्हणून ते खणायला लागले, जेव्हा त्यांना असं अधिक कळेल की ही माती भुसभुशीत नाहीये सगळ्याच दृष्टीने, सामरिक दृष्टीने नाहीये आणि आर्थिक दृष्टीने नाहीये, त्यावेळेला त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल. मला असं वाटतं की वेळेमध्ये मी हा विषयाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. त्याचे खूप मायने आहेत आणि आपणही सगळे सुज्ञ आहात, परंतु माझे आपण मांडणी ऐकून घेतली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. कारण IITतनं PhD केल्यानंतर 6 वर्ष अभ्यास करून ते सुद्धा 40मध्ये
ती पूर्ण झाल्यानंतर जाणवलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं अज्ञान ज्ञानापेक्षा. त्यामुळे म्हणून मी हे आपल्यासमोर मांडू इच्छितो की माझ्या वेळामध्ये जो काही मला न्याय द्यायचा तुम्ही प्रयत्न केला तो आपण गोड मानून घ्या अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. व्हेरी वेल सेड.